So in today's lecture, we will study second unit, that is diode and its applications. तर फर्स्ट चॅप्टर मध्ये आपण ऍक्टिव्ह कंपोनंट, पॅसिव्ह कंपोनंट जे आहे ते स्टडी केलेले. तर ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह कंपोनंट, तर पॅसिव्ह कंपोनंट जे आहे ते आपण फर्स्ट युनिट मध्ये स्टडी केले. दॅट इज पॅसिव्ह कंपोनंट्स जे आहेत त्याच्यामध्ये आपण रेजिस्टर, कॅपॅसिटर आणि इंडक्टर, तीन पॅसिव्ह कंपोनंट्स जे आहे ते डिटेलमध्ये स्टडी केले. देन सेकंड युनिट जे आहे डायोड अँड इट्स ऍप्लिकेशन, तर डायोडचे ऍप्लिकेशन्स जे आहे तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे, तर डायोडचे ऍप्लिकेशन जे आहे, डायोड जे आहे ऍक्टिव्ह कंपोनेंट आहे. तर ऍक्टिव्ह कंपोनेंट मीन्स व्हॉट, इट रिक्वायर्स प्रोसेसिंग अँड एम्प्लिफिकेशन ऑफ सिग्नल, दॅट इज नथिंग बट ऍक्टिव्ह कंपोनेंट. तर आपण सेकंड युनिट ऍक्टिव्ह कंपोनेंट जे आहे ते स्टडी करणार आहे. तर त्याचं ऍप्लिकेशन जे आहे डायोड आणि रेक्टिफायर सर्किट्स जे आहे ते आपण या युनिटमध्ये काय करणार आहे, डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. देन याच्यामध्येच आपण सेकंड युनिटमध्ये फिल्टर कन्सेप्ट जो आहे तो स्टडी करणार आहे. तर चॅप्टरचे कंटेंट जे आहे ते इथे शेअर केलेले आहेत. तर चॅप्टरच्या कंटेंटमध्ये की आपण फर्स्ट जे आहे की डायोड, दोन टाईपचे डायोड जे आहे ते डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. फर्स्ट जे आहे पीएन जंक्शन डायोड अँड सेकंड वन जो आहे झिनर डायोड. तर पीएन जंक्शन डायोड अँड झिनर डायोडचं आपण काय करणार आहे, ऑपरेशन जे आहे ते काय करणार आहे, डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. की डायोड जो आहे दॅट वर्क्स इन टू मोड, दॅट इज फॉरवर्ड बायसिंग मोड अँड रिव्हर्स बायसिंग मोड. So we will study operation of p-n junction diode for forward biasing mode, as well as operation of Zener diode for forward biasing mode as well as reverse biasing mode. Then we will study application of diode, that is rectifier. So rectifier is what, that is used for converting AC signal into DC सिग्नल. तर एसीचं कन्व्हर्जन डीसी मध्ये करण्यासाठी आपण काय करणार आहे, रेक्टिफायर सर्किट स्टडी करणार आहे. सो अकॉर्डिंग टू रेक्टिफायर we will study three types of rectifier in detail: half wave rectifier, then full wave rectifier, and bridge rectifier. That three types we will study in detail. Then again rectifier with filter application we will study, that is we will study types of filter. C filter, C means capacitor filter, then L means inductor filter, then LC filter, that is capacitor inductor filter, then CLC or pi filter. That four types we will study in detail in filter point. And last one point we will study, that is light emitting diode, that is LED. So LED मीन्स की याच्यामध्ये आपण IR LED आणि इन जनरल तुम्ही LED जो आहे की तुमची ऑन ऑफ कंडिशन जी आहे ते डिव्हाइसची इंडिकेट करण्यासाठी आपण काय करतो, LED जो आहे तो काय करतो, LED कंपोनंट यूज करतो. सो वी विल स्टडी LED, दॅट इज लाईट इमिटिंग डायोड, त्याचं वर्किंग आणि ऍप्लिकेशन्स जे आहे ते आपण काय करणार आहे, डिटेलमध्ये स्टडी करणार आहे LEDचे. देन नेक्स्ट जे आहे की फर्स्ट जे आहे दॅट इज इंट्रोडक्शन ऑफ डायोड शेअर केलेलं आहे. तर डायोड, तर नेम डायोड इंडिकेट्स, डाय मीन्स व्हॉट, दॅट इज इट हॅज टू टर्मिनल्स. तर डाय मीन्स व्हॉट, टू टर्मिनल डिव्हाइस आहे. तर टू टर्मिनल कोणकोणते आहेत डायोडला, ॲनोड अँड कॅथोड. तर ॲनोड मीन्स काय असतं, पॉझिटिव्ह टर्मिनल, अँड कॅथोड मीन्स व्हॉट, निगेटिव्ह टर्मिनल. सो डायोड इज द simple and most fundamental non-linear circuit element, that is same as resistor, which has two terminals. की तुम्हाला आता सांगितलं की डायोड जो आहे टू टर्मिनल डिव्हाइस आहे, ऍक्च्युअल सिम्बॉल दाखवल्यावरती लक्षात येईल. देन की रेक्टिफायर सर्किट मध्ये आपण काय करणार आहे की रेक्टिफायर या युनिट मध्ये रेक्टिफायर कन्सेप्ट जो आहे दॅट वी विल स्टडी इन डिटेल. सो रेक्टिफायर इज द मोस्ट कॉमन ऍप्लिकेशन ऑफ द diode. Then again here the definition of diode, that is represented, that is diode is nothing but semiconductor device
which acts as a one-way switch for current, and it allows current to flow इझिली इन वन डायरेक्शन. तर आपण करंट काय करणार आहे की फॉरवर्ड बायसिंग मोड मध्ये करंट पास करणारे किंवा काय करणारे रिव्हर्स बायसिंग मध्ये काय करणारे करंट जो आहे तो सर्किट मध्ये पास करणारे. सो करंट डायरेक्शन जी आहे डायोड मध्ये काय असणार आहे ओनली वन डायरेक्शन मध्ये करंट काय होणार आहे तुमचा फ्लो होणार आहे. देन डायोड इज ऑल्सो नोन ॲज अ रेक्टिफायर की आपण या युनिटमध्ये रेक्टिफायर कन्सेप्ट पण काय करणार आहे डिटेल मध्ये स्टडी करणार आहे. सो रेक्टिफायर मीन्स व्हॉट that is used for converting alternating current into pulsating direct current, that is nothing but rectifier. So we will study rectifier application in detail. Then next this is the symbol of diode. तर हा जो आहे डायोडचा सिम्बॉल आहे. तर डायोड आणि झिनर डायोड हा जो आहे पीएन जंक्शन डायोडचा सिम्बॉल आहे. सेम असाच सिम्बॉल झिनर डायोडचा आहे, फक्त इथं आणि इथे या टाइप मध्ये एरो जो आहे तो इंडिकेट केलेला आहे. परत नेक्स्ट कंपॅरिझन मध्ये तुम्हाला लक्षात येईल. तर डायोड मीन्स व्हॉट दॅट इज टू टर्मिनल डिव्हाइस आहे की तुम्हाला सांगितलंय की एनोड टर्मिनल अँड कॅथोड टर्मिनल. तर एनोड मीन्स व्हॉट पॉझिटिव्ह टर्मिनल, कॅथोड मीन्स व्हॉट निगेटिव्ह टर्मिनल. तर इथं हा जो ऍक्च्युअल जो आहे आपल्या लॅबमध्ये या टाइप मध्ये डायोड जो आहे तो अवेलेबल असतो की सिल्वर कलरची जी रिंग दिसते की तुम्हाला प्रॅक्टिकल आहे आयडेंटिफाय डायोड टर्मिनल्स आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक जे आहे सीआरओ वरती ऑब्झर्व करायचे, टेस्टिंग करायचंय. तर जी रिंगची साईड आहे ती तुमचे काय असते डायोडची निगेटिव्ह साईड असते आणि त्याच्या अपोजिट एनोड. तर रिंग सिल्वर कलरची रिंग ज्या साईडला असणार आहे ते तुमचं काय असणार आहे निगेटिव्ह टर्मिनल असणार आहे, मीन्स काय असणार आहे कॅथोड टर्मिनल. सो एनोड हॅव टू टर्मिनल सॉरी डायोड हॅव टू टर्मिनल्स, एनोड दॅट इज पॉझिटिव्ह आणि कॅथोड मीन्स व्हॉट निगेटिव्ह टर्मिनल जे आहे ते इथं इंडिकेट केलेलं आहे. देन फिजिकल स्ट्रक्चर जे आहे डायोडचं इथं शेअर केलेलं आहे. तर फिजिकल स्ट्रक्चर मीन्स व्हॉट की या डायोडची इंटरनल ब्लॉक डायग्राम जी आहे ती इथं शेअर केलेली आहे. तर डायोड जो आहे दॅट इज मॅन्युफॅक्चर्ड बाय युझिंग पी टाईप सिलिकॉन semiconducting material and n type semiconducting material, that is nothing but p-n junction diode. तर p आणि n junction diode, पीवी जो आहे एनोड टर्मिनल जे आहे ते तुमचं पी टाईप सेमीकंडक्टिंग मटेरियलला कनेक्टेड असतं. कॅथोड जे आहे एन टाईप सिलिकॉन सेमी कंडक्टर मटेरियलला काय की तुमचं कॅथोड टर्मिनल जे आहे लीड जी आहे ती आउट केलेली असते. सो डायोड diode is formed by joining two terminals, that is by joining p type and n type semiconductor. तर याच्या इंटरनल स्ट्रक्चर मध्ये काय की पी टाईप सिलिकॉन सेमीकंडक्टिंग मटेरियल आणि एन टाईप सिलिकॉन सेमीकंडक्टिंग मटेरियल पासून काय की फिजिकल स्ट्रक्चर जे डायोडचं जे आहे ते मॅन्युफॅक्चर केलेलं असतं. तर पी जो आहे दॅट इज कनेक्टेड टू एनोड मीन्स पॉझिटिव्ह टर्मिनल अँड एन इज कनेक्टेड टू कॅथोड मीन्स निगेटिव्ह टर्मिनल. देन वी विल स्टडी डायोड बायासिंग. तर बायासिंग मीन्स व्हॉट की आपण काय करणार आहे डायोडचं ऑपरेशन स्टडी करणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल डायोड सांगितलं तुम्हाला डेफिनेशन की इलेक्ट्रिकल डिव्हाइस आहे. तर याच्यामध्ये करंट डायरेक्शन काय असणार आहे दॅट इज इट अलोज टू फ्लो करंट इन ओनली वन डायरेक्शन. तर ओनली वन डायरेक्शन मीन्स व्हॉट फॉरवर्ड बायसिंग असेल तर काय की तुमचा करंट पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह फ्लो होणार आहे. रिव्हर्स बायसिंग असेल तर काय होणार आहे इफ रिव्हर्स बायसिंग देन करंट विल फ्लो फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल. तर एनोडचं फॉरवर्ड बायसिंग असेल तर करंट डायरेक्शन काय असणार आहे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असणार आहे. जर रिव्हर्स बायसिंग असेल तर काय करंट डायरेक्शन जे आहे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असणार आहे. दॅट इज पीएन जंक्शन डायोड्स आपण काय करणार आहे ऍप्लिकेशन जे आहे सॉरी वर्किंग जे आहे ते डिटेल मध्ये स्टडी करणार आहे. देन टाइप्स ऑफ डायोड, तर सांगितलं तुम्हाला पीएन जंक्शन डायोड, एलईडी, फोटो डायोड, झिनर डायोड. तर आपण या युनिट मध्ये पीएन जंक्शन डायोड डिटेल मध्ये स्टडी करणार आहे. देन एलईडी स्टडी करणार आहे आणि झिनर डायोड. तीन टाइपचे डायोड जे आहे ते आपण या युनिट मध्ये काय डिटेल मध्ये स्टडी करणार आहे. तर या टाइपचे जे आहे कलर मध्ये एलईडी जे आहे अवेलेबल असतात मार्केटमध्ये.
देन हा जो आहे तो तुमचा फोटो सॉरी हा जो आहे झिनर डायोड इथं रिप्रेझेंट केलेला आहे. नंतर हे जे आहे 2 फोटो डायोड इंडिकेट केलेले आहेत, डायग्राम मध्ये शेअर केलेले आहेत. देन फर्स्ट टाइप जो आहे तो आपण काय करणार आहे, पीएन जंक्शन डायोड जे आहे ते आपण काय करणार आहे, डिटेल मध्ये स्टडी करणार आहे. तर पीएन जंक्शन डायोड, आता पीएन जंक्शन डायोड तुम्हाला सांगितलं, पीएन जंक्शन डायोड मीन्स व्हॉट, that is nothing but P, it is joined by P type semiconducting material and N type semiconducting material. So P is connected to anode terminal and N is connected to negative terminal, that is called as PN junction diode. So again, here definition, that is what is PN junction. So PN junction is nothing but when P type semiconductor is suitably joined to N-type semiconducting material, the contact surface is called as PN junction diode. आता बघा इथं डायग्राम मध्ये की P टाइप आणि N टाइप, तर P टाइप इज नथिंग बट काय असणार आहे, तुमचे पॉझिटिव्ह आयन्स असणार आहे आणि N टाइप मीन्स व्हॉट, निगेटिव्ह आयन्स असणार आहे. तर इथं P टाइप पॉझिटिव्ह आयन्स डायग्राम मध्ये इंडिकेट केलेले आहेत, N मीन्स व्हॉट, निगेटिव्ह आयन्स जे आहे ते इथं डायग्राम मध्ये इंडिकेट केलेले आहेत. देन अगेन पी मीन्स व्हॉट, की इथं परत पी आणि एन रिजन जो आहे त्याचं इलेक्ट्रॉन्स आणि होल्स इंडिकेट केलेले आहेत. तर पी रिजन मध्ये काय असतात, तुमचे होल्स प्रेझेंट असतात आणि एन रिजन मध्ये काय असतात, इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. तर वर्किंग मध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन्स आणि होल्स वरून काय करायचंय, वर्किंग जे आहे पीएन जंक्शन असेल किंवा झिनर डायोड असेल त्याचं वर्किंग नोट डाऊन करायचंय. तर पी रिजन इज नथिंग बट होल्स तुमचे काय असणार आहे, मेजॉरिटी चार्ज पार्टिकल असणार आहे. एन रिजन मीन्स व्हॉट, इलेक्ट्रॉन्स तुमचे काय असणार आहे, मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स जे आहे दॅट इज इलेक्ट्रॉन्स. देन नेक्स्ट इज वी विल स्टडी पीएन जंक्शन डायोड. So PN junction diode, in working of PN junction diode, we will study two conditions of biasing. First one is forward biasing and second one is reverse biasing. So forward biasing and reverse biasing. So forward biasing means what? We will provide voltage to this diode as a voltage source च्या polarity आपण काय करणार आहे, positive is connected to anode and negative is connected to cathode. And in reverse biasing same, की फक्त काय करणार आहे, एनोड काय करणार आहे आपण बॅटरीच्या निगेटिव्हला कनेक्ट करणार आहे आणि कॅथोड काय करणार आहे, बॅटरीच्या पॉझिटिव्हला कनेक्ट करणार आहे. तर ऍक्च्युअल सर्किट डायग्राम मध्ये लक्षात येईल. तर फॉरवर्ड बायसिंगची इथं सिंपल डायग्राम शेअर केलेली, डायोडचा सिम्बॉल ड्रॉ केलेला आहे. एनोड टर्मिनल मीन्स पॉझिटिव्ह, कॅथोड टर्मिनल मीन्स निगेटिव्ह. फॉरवर्ड बायसिंग मध्ये की आपण करंट फ्लो करणार आहे सर्किट मधून. सो करंट फ्लो करण्यासाठी आपण काय करणार आहे, की याच्या अक्रॉस काय करणार आहे, व्होल्टेज सोर्स जो आहे तो कनेक्ट करणार आहे. तर व्होल्टेज सोर्स कनेक्ट करताना आपण काय करणार आहे, तर इथं काय करणार आहे, तर बॅटरी जी आहे सर्किटला प्रोव्हाइड करणार आहे. तर बॅटरीला पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह टर्मिनल असणार आहे. तर फॉरवर्ड बायसिंग मध्ये पॉझिटिव्ह एनोडला कनेक्ट करणार आहे बॅटरीचं, निगेटिव्ह कॅथोडच्या निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट करणार आहे, दॅट इज फॉरवर्ड बायसिंग. अँड इन रिव्हर्स बायसिंग वी विल कनेक्ट बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल जे आहे दॅट इज कनेक्टेड टू एनोड आणि बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल जे आहे दॅट वी विल कनेक्ट टू कॅथोड, दॅट इज पीएन जंक्शन डायोड. देन सेम सिम्बॉल जो आहे तो परत शेअर केलेला आहे, की हा डायोडचा सिम्बॉल आहे. पी टाइप सेमीकंडक्टिंग मटेरियल आहे, एन टाइप सेमीकंडक्टिंग मटेरियल आहे, की ज्यावेळी आपण एक्सटर्नल पॉवर सोर्स अप्लाय करणार आहे दॅट टाइम in between p type and n type semiconducting material there will be depletion layer form. तर याच्यामध्ये काय होणार आहे, डिप्लेशन लेअर जो आहे तो फॉर्म होणार आहे, दॅट इज डिप्लेशन लेअर फॉर्म अँड इन्सुलेटर बिटवीन टू साइड्स. तर पी आणि एन साइडच्या इन बिटवीन काय होणार आहे, की तुमचा डिप्लेशन रिजन जे आहे ते फॉर्म होणार आहे. तर फॉर्मेशन ऑफ डिप्लेशन लेअर, तर फॉर्मेशन ऑफ डिप्लेशन लेअर सांगितलं की ज्यावेळी तुम्ही एक्सटर्नल पॉवर सोर्स सर्किटला प्रोव्हाइड करणार आहे दॅट टाइम काय होणार आहे, तर तुमचं डिप्लेशन रिजन जो आहे पीएन जंक्शन डायोड मध्ये
जनरेट होणार आहे. तर फॉरवर्ड बायसिंग मध्ये तुम्ही ऑब्झर्व करणार आहे की डिप्लेशन रिजन वरती काय इफेक्ट होतोय. रिव्हर्स बायसिंग मध्ये ऑब्झर्व करणार आहे की डिप्लेशन रिजन वरती काय इफेक्ट होतोय. तर ऍक्च्युअली आपण काय करणार आहे, तर डिप्लेशन रिजन जे आहे की तर डिप्लेशन रिजन मीन्स व्हॉट, दॅट इज नथिंग बट कॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड होल्स, की ज्यावेळी इलेक्ट्रॉन्स आणि होल्सचं काय होणार आहे, कॉम्बिनेशन होणार आहे. दॅट टाइम तुमचं काय होणार आहे, इथं डिप्लेशन रिजन जे आहे ते जनरेट होणार आहे. की तुम्हाला मग असे सांगितलं की एन टाईप सेमीकंडक्टिंग मटेरियल, पी टाईप सेमीकंडक्टिंग मटेरियल. तर पी मीन्स व्हॉट, की तुमचे पॉझिटिव्ह चार्ज कॅरियर्स असणारे. एन मीन्स व्हॉट, निगेटिव्ह चार्ज कॅरियर असणारे. तर ज्यावेळी पी आणि एन चं कॉम्बिनेशन होणार आहे, दॅट टाइम देर विल बी इफेक्ट ऑन depletion region. So depletion region is formed by the combination of electrons and holes that deplete in this depletion region. Then पीएन जंक्शन डायोडचं आपण काय करणार आहे, बायासिंग जे आहे ते स्टडी करणार आहे. दॅट इज फॉरवर्ड बायसिंग अँड रिव्हर्स बायसिंग ऑपरेशन जे आहे. तर फॉरवर्ड बायसिंग अँड रिव्हर्स बायसिंग ऑपरेशन जे आहे पीएन जंक्शन डायोडचं आपण स्टडी करणार आहे. सो फॉरवर्ड बायसिंग, तर आता तुम्हाला कनेक्शन सांगितले की डायोड एनोड आणि कॅथोड टू टर्मिनल आहे. एनोड मीन्स पॉझिटिव्ह टर्मिनल, कॅथोड मीन्स निगेटिव्ह टर्मिनल. सो इन फॉरवर्ड बायसिंग मोड, positive terminal connected to P region and negative terminal is connected to N region. की आपण एक्सटर्नल बॅटरी सोर्स यूज करणार आहे. तर बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल जे आहे दॅट इज कनेक्टेड टू पी रिजन. सो पी रिजन इज नथिंग बट वॉट, युअर एनोड टर्मिनल. अँड negative terminal connected to N region. So N region is nothing but what, cathode terminal. So negative terminal we will connect to cathode terminal. Then in reverse biasing mode, same, that is negative terminal is connected to P region. मीन्स बॅटरीचं आपण काय करणार आहे, निगेटिव्ह टर्मिनल जे आहे एनोडला कनेक्ट करणार आहे. अँड पॉझिटिव्ह टर्मिनल जे आहे दॅट इज कनेक्टेड टू एन रिजन. सो एन रिजन मीन्स व्हॉट, कॅथोड टर्मिनलला काय करणार आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट करणार आहे रिव्हर्स बायसिंग मोड मध्ये. तर सेम इथं आता कनेक्शन डायग्राम जे आहे त्या बघा की आपण फॉरवर्ड बायस्ड पीएन जंक्शन डायोड. तर ऑपरेशन जे आहे फर्स्ट आपण काय करणार आहे, फॉरवर्ड बायस्ड पीएन जंक्शन डायोडचं ऑपरेशन जे आहे ते स्टडी करणार आहे. तर पीएन जंक्शन डायोडची फर्स्ट कंडिशन जी आहे व्हॉट इज फॉरवर्ड बायसिंग जे आहे ते आपण स्टडी करणार आहे. तर फॉरवर्ड बायसिंग मध्ये की इथं ऑपरेशन जे आहे ते शॉर्ट मध्ये नोट केलेलं आहे. इफ फोर्स इट फोर्सेस द मेजॉरिटी चार्ज कॅरियर टू मूव्ह अक्रॉस द जंक्शन अँड डिक्रीजेस द विड्थ ऑफ डिप्लेशन रिजन. शॉर्ट मध्ये मी इथं काय केलेलं आहे, वर्किंग जे आहे पीएन जंक्शन डायोडचं फॉरवर्ड बायसिंग मोड मधलं शेअर केलेलं आहे. तर हेच स्टेटमेंट डायग्राम मध्ये लक्षात येईल की ज्यावेळी तुम्ही मेजॉरिटी चार्ज कॅरियर्सला फोर्स करणार आहे दॅट टाइम काय होणार आहे की तुमच्या पीएन डिप्लेशन रिजनच्या अक्रॉस काय होणार आहे, तर डिप्लेशन रिजनची विड्थ जी आहे दॅट विल डिक्रीजिंग. तर विड्थ जी आहे ती काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे फॉरवर्ड बायसिंग मोड मध्ये. आता इथं डायग्राम बघा, फॉरवर्ड बायसिंग ऑफ पीएन जंक्शन डायोड. तर इथं पी टाईप सेमीकंडक्टिंग मटेरियल, एन टाईप सेमीकंडक्टिंग मटेरियल इंडिकेट केलेलं आहे. त्याच्या इन बिटवीन काय केलेलं आहे, हा जो आहे डिप्लेशन रिजन जो आहे तो इंडिकेट केलेला आहे. सो इन पी टाईप होल्स, तर पी टाईप आणि एन टाईप मध्ये सांगितलं तर पी टाईप इज नथिंग बट वॉट, की तुमचं होल्स असणार आहे. आणि एन टाईप मीन्स वॉट, इलेक्ट्रॉन्स असणार आहे. तर पी टाईप मीन्स वॉट, पॉझिटिव्ह आयन्स अँड एन टाईप मीन्स वॉट, निगेटिव्ह आयन्स. देन की आपण काय करणार आहे, एनोड जो आहे तर हा जो आहे बॅटरीचा सिम्बॉल आहे. तर बॅटरी काय करणार आहे, बॅटरीचं हे जे लॉंग टर्मिनल आहे दॅट इज पॉझिटिव्ह आहे, शॉर्ट टर्मिनल जे आहे ते निगेटिव्ह टर्मिनल आहे. सेम इथं हा कन्स्ट्रक्शनल सिम्बॉल आहे आणि हा ऍक्च्युअल सर्किट सिम्बॉल आहे. तर सर्किट सिम्बॉल मध्ये एनोड जे आहे बॅटरीच्या पॉझिटिव्हला कनेक्टेड आहे, कॅथोड जे आहे बॅटरीच्या काय केलेलं आहे, निगेटिव्हला कनेक्टेड आहे.
सो दिस इज द फॉरवर्ड बायसिंग ऑफ पी एन जंक्शन डायोड. देन आपण वर्किंग स्टडी करणार आहे. तर वर्किंगची डायग्राम परत इथं शेअर केलेली आहे की इथं पी टाईप सेमीकंडक्टिंग मटेरियल, एन टाईप. तर बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल जे आहे दॅट इज कनेक्टेड टू ॲनोड, बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल जे आहे दॅट इज कनेक्टेड टू कॅथोड. देन इन बिटवीन इथं डिप्लेशन रिजन आहे. तर आता बघा की ज्यावेळी तुम्ही बॅटरी ऑन करणारे, व्होल्टेज व्हॅरी करणारे, दॅट टाइम काय होणार आहे की तुमचे इथं निगेटिव्ह आयन्स इथं इंडिकेट केलेले आहेत आणि इथं काय केलेले आहेत पॉझिटिव्ह आयन्स जे आहे ते इंडिकेट केलेले आहेत. तर ज्यावेळी तुम्ही सप्लाय ऑन करणारे दॅट टाइम काय होणार आहे तर पॉझिटिव्ह आयन्स काय होणार आहे पॉझिटिव्ह डायरेक्शनला मूव्ह होणार आहे बॅटरीच्या, आणि निगेटिव्ह आयन्स काय होणार आहे तर बॅटरीच्या निगेटिव्ह डायरेक्शनला मूव्ह होणार आहे. तर काय होणार आहे की या डिप्लेशन रिजन वरती की तुम्हाला फर्स्ट स्टेटमेंट नोट केलेलं आहे की इट फोर्सेस टू मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स. तर तुम्ही ज्यावेळी सप्लाय ऑन करणार आहे दॅट टाइम पॉझिटिव्ह आयन्स मूव्ह टुवर्ड्स the positive terminal of battery, and these negative ions moves towards the negative terminal of battery. That time these positive ions and negative ions रिकम्बाइन्स. तर याचं काय होणार आहे रिकॉम्बिनेशन होणार आहे. तर ज्यावेळी रिकॉम्बिनेशन होणार आहे मीन्स व्हॉट की पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्स काय होणार आहे एकमेकांना क्रॉस करून काय होणार आहे तर पॉझिटिव्ह डायरेक्शनला मूव्ह होणार आहे, निगेटिव्ह काय होणार आहे निगेटिव्ह डायरेक्शनला मूव्ह होणार आहे. सो ज्यावेळी रिकॉम्बिनेशन होणार आहे दॅट टाइम तर इथं हा डिप्लेशन रिजन इंडिकेट केलेला आहे. तर या डिप्लेशन रिजनची विड्थ काय होणार आहे डिक्रीज होणार आहे इन फॉरवर्ड बायसिंग. तर फॉरवर्ड बायसिंग मोड मध्ये काय होणार आहे तर डिप्लेशन रिजनची विड्थ जी आहे दॅट डिक्रीजेस. तर तुमची डिप्लेशन रिजनची विड्थ जी आहे फॉरवर्ड बायसिंग मोड मध्ये काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. देन सेम इथं वर्किंगची कंडिशन जी आहे ती नोट केलेली आहे. दॅट इज की कनेक्शन मध्ये सांगितलं ॲनोड मस्ट बी कनेक्टेड टू पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू कॅथोड. मीन्स ॲनोड पॉझिटिव्हचं पॉझिटिव्हला निगेटिव्हला कनेक्ट करणारे. त्याच्यानुसार पोटेन्शियल डिफरन्स मीन्स व्हॉट की ज्यावेळी तुम्ही व्होल्टेज वाढवणारे सर्किटमध्ये दॅट टाइम काय होणार आहे तर पॉझिटिव्ह आयन्स दॅट मूव्ह टुवर्ड्स पॉझिटिव्ह डायरेक्शन and negative ions move towards negative direction. According to that there will be recombination of electrons and holes, so that तर इलेक्ट्रॉन्स आणि होल्सचं काय होणार आहे ज्यावेळी रिकॉम्बिनेशन होणार आहे दॅट टाइम काय होणार आहे तर डिप्लेशन रिजनची विड्थ जी आहे दॅट इज डिक्रीजेस. तर डिप्लेशन रिजनची विड्थ जी आहे डिक्रीज होणार आहे. देन इथं थ्रीशोल्ड व्होल्टेज कन्सेप्ट जो आहे तो नोट केलेला आहे. काही वेळा तुम्हाला थेरी पेपरमध्ये क्वेश्चन पेपरमध्ये थेरी पेपरमध्ये 2 मार्क्ससाठी व्हॉट इज थ्रीशोल्ड व्होल्टेज विचारलं जायचं. सो थ्रीशोल्ड व्होल्टेज इज नथिंग बट व्हॉट दॅट इज रिक्वायर्ड व्होल्टेज अक्रॉस द जंक्शन ऑफ डायोड बिफोर फॉरवर्ड करंट कॅन फ्लो सिग्निफिकंटली. तर आपण डायोडच्या अक्रॉसचं काय करतो की ज्यावेळी सप्लाय पास करण्याच्या आधी डायोडच्या अक्रॉस जे काही व्होल्टेज असणार आहे दॅट इज नथिंग बट थ्रीशोल्ड व्होल्टेज. देन नेक्स्ट तर फर्स्ट आपण फॉरवर्ड बायसिंग स्टडी केलं. देन सेकंड कंडिशन जी आहे डायोडची रिव्हर्स बायसिंग कंडिशन. तर रिव्हर्स बायसिंग कंडिशन मीन्स व्हॉट की आता डायग्राम सेम आहे फक्त इथं काय केलेलं आहे तर सो बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल आपण काय करणार आहे कॅथोडला कनेक्ट करणार आहे आणि बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल जे आहे ते काय करणार आहे ॲनोडला कनेक्ट करणार आहे. तर रिव्हर्स बायसिंग मध्ये काय करणार आहे सोर्सच्या पोलॅरिटी जे आहे ते आपण काय करणार आहे रिव्हर्स करणार आहे. करंट रेजिस्टर जो आहे दॅट इज युज्ड फॉर करंट लिमिटिंग पर्पज. तर करंट लिमिटिंग पर्पज साठी आपण काय केलेलं आहे इथं रेजिस्टर जो आहे तो सर्किट मध्ये कनेक्ट केलेला आहे. सो रिव्हर्स बायसिंग मीन्स व्हॉट तर रिव्हर्स बायसिंग इज नथिंग बट positive terminal of source is connected to cathode and negative terminal of source is connected to anode, that is positive terminal. Then this resistor R is used for current limiting purpose. Then actual circuit diagram is shared here. So इथं सिम्बॉल जो आहे तो फक्त रिव्हर्स केलेला आहे.
की मग फॉरवर्ड बायसिंग मध्ये काय होतंय, इथं पी टाईप होतं, इथं एन टाईप होतं. आता इथं काय केलेलं आहे, बॅटरीचं आपण पॉझिटिव्ह काय करणार आहे, कॅथोडला कनेक्ट करणार आहे. त्याच्यानुसार फक्त काय की डायग्राम जी आहे ती फक्त कॅथोड जे आहे या साईडला ड्रॉ केलेला आहे आणि एनोड जो आहे तो या साईडला ड्रॉ केलेला आहे. तर एनोड आणि कॅथोड की पी टाईप इज नथिंग बट काय असणार आहे तुमचे पॉझिटिव्ह चार्ज कॅरियर, एन टाईप इज नथिंग बट व्हॉट निगेटिव्ह चार्ज कॅरियर असणार आहे. याच्या इन बिटवीन काय डिप्लेशन रिजन आहे. तर बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल जे आहे दॅट इज कनेक्टेड टू कॅथोड, बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल जे आहे दॅट इज कनेक्टेड टू एनोड. आता याच्यामध्ये सेम की ज्यावेळी तुम्ही सप्लाय ऑन करणारे तर इथं डिप्लेशन रिजन मध्ये बघा, तर इथं डिप्लेशन रिजन मध्ये डायग्राम मध्ये सर्किट डायग्राम मध्ये इथं पॉझिटिव्ह आयन्स इंडिकेट केलेले आहेत आणि इथं निगेटिव्ह आयन्स इंडिकेट केलेले आहेत. तर ज्यावेळी तुम्ही सप्लाय ऑन करणारे दॅट टाइम हे पॉझिटिव्ह आयन्स काय होणार आहे पॉझिटिव्ह डायरेक्शनला मूव्ह होणार आहे, हे निगेटिव्ह आयन्स काय होणार आहे निगेटिव्ह डायरेक्शनला मूव्ह होणार आहे. दॅट टाइम द विड्थ ऑफ डिप्लेशन रिजन इन्क्रीज. तर डिप्लेशन रिजनची विड्थ काय होणार आहे रिव्हर्स बायसिंग मोड मध्ये इन्क्रीज होणार आहे. दॅट इज द रिव्हर्स बायसिंग ऑफ पीएन जंक्शन डायोड. सेम इथं वर्किंग जे आहे रिव्हर्स बायसिंग कंडिशन जी आहे ती नोट केलेली आहे की पोलॅरिटी. तर याच्यामध्ये रिव्हर्स बायसिंग मध्ये ब्रेकडाऊन व्होल्टेज तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तर ब्रेकडाऊन व्होल्टेज इज नथिंग बट व्हॉट मॅक्सिमम व्होल्टेज ऑफ द जंक्शन डायोड दॅट कॅन हँडल व्हेन रिव्हर्स बायस्ड. तर ज्यावेळी तुमचा डायोड रिव्हर्स बायसिंग मोड मध्ये असणार आहे दॅट टाइम मॅक्सिमम व्होल्टेज जे आहे ती हँडल करण्याची कॅपॅबिलिटी जी आहे पीएन जंक्शन डायोड मध्ये असली पाहिजे. दॅट इज ब्रेकडाऊन व्होल्टेज अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पीक रिव्हर्स व्होल्टेज और पीक इनव्हर्स व्होल्टेज. देन इथं फॉरवर्ड बायसिंग अँड रिव्हर्स बायसिंग आपण स्टडी केलं. तर फॉरवर्ड बायसिंग अँड रिव्हर्स बायसिंग ऑपरेशन लक्षात आलं. तर फॉरवर्ड बायसिंग मीन्स व्हॉट, फॉरवर्ड बायसिंग मध्ये काय करणार आहे तुम्ही पॉझिटिव्ह एनोडचं पॉझिटिव्ह जे आहे बॅटरीचं पॉझिटिव्ह जे आहे एनोडला कनेक्ट करणार आहे, बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल जे आहे कॅथोडला कनेक्ट करणार आहे. दॅट टाइम काय होणार आहे पॉझिटिव्ह आयन्स अँड निगेटिव्ह आयन्सचं काय होणार आहे रिकॉम्बिनेशन होणार आहे. तर रिकॉम्बिनेशन मीन्स व्हॉट दॅट टाइम द विड्थ ऑफ डिप्लेशन रिजन डिक्रीजेस इन फॉरवर्ड बायसिंग. देन रिव्हर्स बायसिंग मध्ये काय होणार आहे की रिव्हर्स बायसिंग मध्ये फक्त बॅटरी जी आहे बॅटरीच्या पोलॅरिटी ज्या आहे त्या काय केलेल्या आहेत रिव्हर्स केलेल्या आहेत. तर एनोड जो आहे दॅट इज कनेक्ट डायोडचा एनोड टर्मिनल जे आहे निगेटिव्हला कनेक्टेड आहे, डायोडचं कॅथोड टर्मिनल जे आहे सोर्सच्या पॉझिटिव्हला कनेक्टेड आहे. सेम सर्किट डायग्राम मध्ये कॅथोड जे आहे ते पॉझिटिव्हला कनेक्टेड आहे, एनोड जे आहे ते निगेटिव्हला कनेक्टेड आहे. डिप्लेशन रिजन मध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन्स दाखवलेले आहेत की ज्यावेळी तुम्ही सप्लाय ऑन करणार आहे दॅट टाइम काय होणार आहे पॉझिटिव्ह आयन्स पॉझिटिव्ह डायरेक्शनला मूव्ह होणार आहे, निगेटिव्ह आयन्स जे आहे निगेटिव्ह डायरेक्शनला मूव्ह होणार आहे. दॅट टाइम द width of depletion region increases. So in reverse biasing the width of depletion region increases and in forward biasing width of depletion region decrease. तर बऱ्याच वेळा एमसीक्यू मध्ये आता लास्ट सेमिस्टरला जी एमसीक्यू बेस्ड एक्झाम झाली त्याच्यामध्ये पण की ऑपरेशन वरती तुम्हाला क्वेश्चन विचारला होता, दॅट इज विड्थ ऑफ डिप्लेशन रिजन डिक्रीज्ड इन की ऑप्शन दिलेले असणारे पीएन फॉरवर्ड बायसिंग ऑफ पीएन जंक्शन डायोड, रिव्हर्स बायसिंग ऑफ पीएन जंक्शन डायोड किंवा झिनर डायोड ऑप्शन दिलेलं असणार आहे की झिनरचं फॉरवर्ड असेल किंवा रिव्हर्स बायसिंग असेल. तर लक्षात ठेवायचं पीएन जंक्शन डायोड मध्ये की फॉरवर्ड बायसिंग मध्ये काय होणार आहे डिप्लेशन रिजनची विड्थ डिक्रीज होणार आहे आणि रिव्हर्स बायसिंग मध्ये डिप्लेशन रिजनची विड्थ काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. दॅट इज फॉरवर्ड अँड रिव्हर्स बायसिंग ऑपरेशन ऑफ पीएन जंक्शन डायोड. तर पीएन जंक्शन डायोडचं ऑपरेशन लक्षात आलंय सेम झिनर डायोडचं आहे, फक्त सिम्बॉल सर्किट सिम्बॉल मध्ये डिफरन्स आहे, बाकी डायग्राम ते आपण सेम स्टडी करणार आहे. पीएन जंक्शन डायोडचं फॉरवर्ड बायसिंग रिव्हर्स बायसिंग लक्षात आलं. चॅटबॉक्स मध्ये येस ऑर नो शेअर करा. लक्षात आलं असेल तर पुढचं फॉरवर्ड बायसिंग अँड रिव्हर्स बायसिंग ऑफ झिनर डायोड लगेच लक्षात येईल. चॅटबॉक्स मध्ये येस ऑर नो शेअर करा.
फॉरवर्ड बायसिंग लक्षात आलंय? तर फॉरवर्ड बायसिंग अँड रिव्हर्स बायसिंग परत एकदा दाखवते, लक्षात घ्या. तर फॉरवर्ड बायसिंग अँड रिव्हर्स बायसिंग पीएन जंक्शन डायोडचे काय आहे की 2 मोड मध्ये ऑपरेशन स्टडी करणार आहे. तर फॉरवर्ड बायसिंग मध्ये स्टेटमेंट लक्षात ठेवायचं की ज्यावेळी तुम्ही सप्लाय ऑन करणार आहे दॅट टाइम विड्थ ऑफ डिप्लेशन लेअर डिक्रीजेस. तर फॉरवर्ड बायसिंग मध्ये डिप्लेशन रिजनची विड्थ काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. तर इथं डायग्राम जे आहे फॉरवर्ड बायसिंग आणि फर्स्ट डायग्राम जे आहे फॉरवर्ड बायसिंग ऑफ पीएन जंक्शन शेअर केलेली आहे. तर सिम्बॉल मध्ये हा जो आहे कन्स्ट्रक्शनल सिम्बॉल ड्रॉ केलेला आहे, याच्या खाली ही सर्किट डायग्राम जी आहे ती ड्रॉ केलेली आहे. तर पी मीन्स व्हॉट, एनोड, दॅट इज पॉझिटिव्ह टर्मिनल. एन मीन्स व्हॉट, निगेटिव्ह, दॅट इज कॅथोड टर्मिनल. सो पी टाइप इज नथिंग बट होल्स, एन टाइप इज नथिंग बट electrons. So P is nothing but positive ions and N is nothing but what, negative ions. तर सिंपल डायग्राम जी आहे कन्स्ट्रक्शनल डायग्राम ड्रॉ केलेली आहे, सेम सर्किट डायग्राम, फक्त इथं हा कन्स्ट्रक्शनल सिम्बॉल आहे, हा सर्किट सिम्बॉल जो आहे तो डायोडचा ड्रॉ केलेला आहे. तर हा जो आहे बॅटरीचा सिम्बॉल आहे. बॅटरी सोर्सचं हे जे आहे लॉंग टर्मिनल जे आहे दॅट इज पॉझिटिव्ह आणि त्याच्यापेक्षा थोडंसं शॉर्ट आहे ते निगेटिव्ह टर्मिनल आहे. सो एनोडचं फॉरवर्ड बायसिंग मध्ये आपण काय करणार आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल जे आहे पॉझिटिव्हला कनेक्ट करणार आहे सोर्सच्या, निगेटिव्ह टर्मिनल जे आहे निगेटिव्हला कनेक्ट करणार आहे. रिव्हर्स बायसिंग मध्ये काय करणार आहे की सेम, फक्त काय केलेलं आहे डायग्राम मध्ये हा सिम्बॉल जो आहे तो रिव्हर्स केलेला आहे. तर हे निगेटिव्ह टर्मिनल जे आहे ते इथं पॉझिटिव्हला कनेक्टेड आहे आणि हे पॉझिटिव्ह टर्मिनल जे आहे ते इथं काय करणार आहे आपण निगेटिव्हला कनेक्ट करतो रिव्हर्स बायसिंग मोड मध्ये. तर फॉरवर्ड बायसिंग मोड मध्ये काय होणार आहे की ज्यावेळी सप्लाय ऑन करणार आहे दॅट टाइम डिप्लेशन रिजन मध्ये इथं निगेटिव्ह आयन्स जे आहे ते इंडिकेट केलेले, इथं पॉझिटिव्ह आयन्स इंडिकेट केलेले. तर ज्यावेळी सप्लाय तुम्ही ऑन करणार आहे दॅट टाइम की काय होणार आहे, तर पॉझिटिव्ह आयन्स जे आहे ते काय होणार आहे पॉझिटिव्ह डायरेक्शनला मूव्ह होणार आहे, निगेटिव्ह आयन्स जे आहे निगेटिव्ह डायरेक्शनला मूव्ह होणार आहे. दॅट टाइम रिकॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड होल्स takes place. That time the width of depletion region decreases, that is in forward biasing. Then in reverse biasing same diagram, फक्त सोर्स जो आहे पोलॅरिटी, सोर्सच्या पोलॅरिटी चेंज करा किंवा सिम्बॉल जो आहे तो रिव्हर्स करा. पोलॅरिटी सोर्सच्या ऍज इट इज ठेवल्या तर सिम्बॉल जो आहे तो रिव्हर्स करा. फक्त लक्षात ठेवायचं रिव्हर्स बायसिंग मध्ये काय करणार आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल जे आहे ते निगेटिव्हला कनेक्ट करणार आहे आणि निगेटिव्ह टर्मिनल जे आहे ते काय करणार आहे पॉझिटिव्हला कनेक्ट करणार आहे, दॅट इज रिव्हर्स बायसिंग. तर रिव्हर्स बायसिंग मध्ये काय की डिप्लेशन रिजन मध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह आयन्स इंडिकेट केलेले आहेत, निगेटिव्ह आयन्स इंडिकेट केलेले आहेत. तर ज्यावेळी तुम्ही बॅटरी सोर्स ऑन करणार आहे दॅट टाइम पॉझिटिव्ह आयन्स मूव्ह टुवर्ड्स पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आयन्स मूव्ह टुवर्ड्स निगेटिव्ह डायरेक्शन. तर दॅट टाइम की तुमची विड्थ काय होणार आहे डिक्रीज होणार आहे, की हे आयन्स या डायरेक्शनला मूव्ह होणार आहे, या निगेटिव्ह आयन्स जे आहे निगेटिव्हला मूव्ह होणार आहे. दॅट टाइम द विड्थ ऑफ डिप्लेशन रिजन इन्क्रीजेस, दॅट इज इन रिव्हर्स बायसिंग. तर रिव्हर्स बायसिंग मध्ये आपण ब्रेकडाऊन व्होल्टेज कन्सेप्ट जो आहे तो स्टडी करणार आहे. तर ब्रेकडाऊन व्होल्टेज इज नथिंग बट व्हॉट, मॅक्सिमम व्होल्टेज ऑफ द डायोड. तर कॅरेक्टरिस्टिक मध्ये आपण काय करणार आहे स्टडी करणार आहे कट इन व्होल्टेज आणि ब्रेकडाऊन व्होल्टेज. सो हेअर characteristic of PN junction diode shared, that is forward characteristic, की आपण फॉरवर्ड बायसिंग स्टडी केलं. अकॉर्डिंग टू दॅट SI मीन्स सिलिकॉन आणि GE मीन्स जर्मेनियम डायोड. तर सिलिकॉन डायोड आणि जर्मेनियम डायोडच्या काय केलेल्या आहेत तर कॅरेक्टरिस्टिक ज्या आहेत त्या प्लॉट केलेल्या आहेत. तर मॅन्युअल मध्ये आपल्याला प्रॅक्टिकल आहे व्हेरीफाय पीएन जंक्शन डायोड कॅरेक्टरिस्टिक. तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे आहे ते आपण प्रॅक्टिकल मध्ये ऑब्झर्व करणार आहे. तुम्हाला मॅन्युअल मध्ये पण सेम प्रॅक्टिकल आहे. तर एक्स ऍक्सिस वरती व्होल्टेज आणि वाय ऍक्सिस वरती काय केलेलं आहे करंट. सो इन फॉरवर्ड बायसिंग करंट वी विल मेजर इन मिली एम्पियर. तर इथं स्मॉल एम अँड कॅपिटल ए रिप्रेझेंट केलेलं आहे. सो IF मीन्स फॉरवर्ड करंट
VF means what? Forward voltage. So voltage, forward voltage, that is measured in volt, and forward current, IF means what? Forward current, that we will measure in milliampere. So फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे आहे त्या लिनियर कॅरेक्टरिस्टिक जे आहे त्या रिप्रेझेंट केलेल्या आहे. इन दॅट देर इज नी व्होल्टेज इज रिप्रेझेंटेड इन कॅरेक्टरिस्टिक. नी व्होल्टेज दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ कट इन व्होल्टेज. सो कट इन व्होल्टेज मीन्स व्हॉट? की प्रॅक्टिकल ज्यावेळी प्रॅक्टिकली आपण ज्यावेळी रिडिंग घेणार आहे दॅट टाइम काय होणार आहे की ज्यावेळी तुम्ही व्होल्टेज इन्क्रीज करणार आहे दॅट टाइम करंट रीडिंग काय असणार आहे तुमच्या 0 असणार आहे. तर करंट 0 असणार आहे आणि सडनली काय होणार आहे की ज्यावेळी व्होल्टेज तुम्ही इन्क्रीज करत राहणार आहे दॅट टाइम सडनली तुमचा करंट काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. की सपोज इथं 0.3 व्होल्टेज आहे तर 0.3 व्होल्टला करंट किती दाखवलेला आहे? 2.5 मिली अँपियर. तर डायरेक्टली तुमचा करंट काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. 0 0 0 2-3 रीडिंग तुम्हाला सपोज 0 ला 0, 0.1 ला 0, 0.2 ला 0, देन 0.3 ला डायरेक्टली काय येणार आहे तुम्हाला करंट जो आहे 25 मिली अँपियर. की डायरेक्टली 0 वरून काय 25 मिली अँपियर करंट जो आहे दॅट इज इन्क्रीज. सो दॅट इज द कट इन व्होल्टेज. सो कट इन व्होल्टेज मीन्स व्हॉट? The voltage at which current starts increasing, that is called as cut in voltage or a knee voltage. So in this diagram cut in voltage, knee voltage लक्षात आलंय? knee voltage is nothing but cut in voltage, that is the voltage at which current starts increasing, that is called as cut in voltage. Then reverse characteristic of PN junction diode here shared की रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक जे आहे तर इथं रिव्हर्स व्होल्टेज जे आहे व्ही ने रिप्रेझेंट केलेलं आहे, रिव्हर्स करंट आय ने रिप्रेझेंट केलेला आहे. तर रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक जे आहे ते आपण थर्ड क्वाड्रंट मध्ये प्लॉट करतो. तर रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक मध्ये आपण काय करतो? ब्रेकडाऊन व्होल्टेज जे आहे ते